आता मुंबईला सगळ्या बाजूने जोडणाऱ्या मेट्रोची बातमी बघितली। आता बघूयात मुंबईला पुण्याशी जोडणाऱ्या एक्सप्रेसवेची बातमी। दोन 2002 साली जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे सुरू झाला तेव्हापासून प्रवाशांमध्ये म्हणजे मुंबई ते पुणे हा प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांमध्ये हा मार्ग प्रचंड लोकप्रिय आहे। कारण मुंबई पुणे प्रवासाला पूर्वी 12-12 तास लागायचे, तो प्रवास 3 तासांमध्ये सहज पूर्ण करता येऊ लागला। पण आता वाहनांची संख्या वाढली आहे आणि या एक्सप्रेसवेवरची वाहतुकीची कोंडीही वाढू लागली। ती इतकी वाढायला लागली आहे की सध्या वीकेंडला कधीही तुम्ही या मार्गावरनं प्रवास करा, मुंबई पुणे प्रवासाला तुम्हाला किमान 5 तास लागतात। याचं कारण आहे तो 23 वर्षांपूर्वी खुला झालेला हा एक्सप्रेसवे आता अपुरा पडतोय। यामुळेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक नवा समांतर एक्सप्रेसवे बांधण्याची घोषणा केली आहे। खरं तर हा एक्सप्रेसवे पुढे बंगळुरूपर्यंत नेला जाणार आहे, कारण मुंबई आणि बंगळुरू या दोन शहरांमध्ये जो महामार्ग आहे तो सुद्धा अपुरा पडतोय। याचं कारण हे आहे की कराड, सातारा, कोल्हापूर, हुबळी, दावणगिरी अशा अनेक ठिकाणी दररोज वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागतोय आणि म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ही घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे। आता हा जो पॅरलल एक्सप्रेसवे काढणार आहेत, समांतर एक्सप्रेसवे काढणार आहेत, त्याची माहिती काय आहे तपशीलवार पद्धतीने जाणून घेऊयात। मुंबई पुणे नवा एक्सप्रेसवे हा एकूण मार्ग असेल मुंबई आणि पुण्याच्या दरम्यानचा 130 किलोमीटरचा। 15,000 कोटी रुपयांचा खर्च यासाठी अपेक्षित आहे। मुंबईच्या बाजूने अटल सेतूच्या इथून हा सुरू होणार आहे, म्हणजे नवी मुंबईतना मागच्या बाजूने हा जाईल आणि त्यामुळे फायदा नवी मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना सुद्धा होईल। पुण्यामध्ये शिवरे जंक्शनला हा मार्ग संपेल। पागोटे ते चौक म्हणजे पनवेल मधलं चौक, कर्जत पनवेल या पहिल्या टप्प्याला आतापर्यंत मंजुरी मिळालेली आहे। संपूर्ण एक्सप्रेसवेचं काम पूर्ण झालं की मुंबई पुणे अंतर हे 1.5 तासात पार करता येणार आहे। आणि मग हाच एक्सप्रेसवे पुढे बंगळुरूपर्यंत नेला जाईल। पुणे बंगळुरू अंतर त्यामुळे 5.5 तासात पार करणं प्रवाशांना शक्य होईल। पुणे बंगळुरू एक्सप्रेसवेचा मार्ग निश्चित झाला आहे आणि त्या दृष्टीने भूसंपादन लवकरच सुरू केलं जाणार आहे।